घेतली आहे। महिला आयोगाने पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवलाय। दाबीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा प्रकार आटपाडी तालुक्यात घडलेला होता। या प्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपींनी अन्य मुलींना छळलं का याचाही तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। एकदम लाचार पोलीस स्टेशन आहे। कुठल्या तर नेत्याचा फोन आला का हे मॅनेज करायचं, हे असले धंदे हे पोलीस स्टेशनचे अधिकारी करतायत। वरिष्ठ लेवलचे अधिकारी 3 दिवस घटना झाली, पण हे अधिकारी एकही ग्राउंड लेवलला कुठे जाऊन चौकशी या अधिकाऱ्याने केलेली नाही। म्हणून मला या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करायचा आहे आणि तात्काळ हा मुद्दा अधिवेशनात गेला पाहिजे। आणि हे जे अधिकारी कोण आत बसलेत, खुर्चीवरून उठलाय तयार नाहीत, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करून यांना सस्पेंड 100% वर अधिवेशनात मुद्दा सर्वांनी उचलावा। माझी ग्रामस्थांना आणि वर अधिवेशनात आमदार खासदारांना सर्व विनंती आहे। 64 ब्रॅकेटमध्ये 2 ब्रॅकेटमध्ये एम 74 78 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 4, 6, 12 प्रमाणे आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। सदरच्या दाखल गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक 1 राजू विठ्ठल गेंड यांना अटक करून माननीय न्यायालय आटपाडी यांच्यासमोर हजर करून त्यांना माननीय न्यायालयाने 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे। पोलिसांशी चर्चा केलेली असताना काही गोष्टी त्याच्यामध्ये अपुऱ्या होत्या। हा तपास मी पोलीस अधीक्षकांना सांगून महिला पोलीस अधिकाऱ्याकडे जाण्याची मागणी केलेली आहे। 2 आरोपी फरार आहेत, अजून याच्यामध्ये काही आरोपी असू शकतात। या गुन्ह्याची व्याप्ती ही भरपूर आहे आणि अशा पद्धतीचा आटपाडीमध्ये करगणी आणि आटपाडी तालुक्यात अनेक गोष्टी घडल्यात की ज्या पैशाच्या बळावर दाबल्या गेल्यात, त्या सुद्धा हळूहळू उघडकीस येतील अशी मला खात्री आहे। आणि नक्कीच पोलीस याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तपास करून या गुन्हेगारांना कठोर शासन होईल।